Good morning, students. In last lecture, we discussed about the simple pendulum and its periodic time. In today's lecture, we discuss about the SHM, but in oscillation, we discussed that there are two types of SHM. आपण ऑसिलेशन पण बघितलं होतं. ऑसिलेटरी मोशन जर आपण कन्सिडर केली, ऑसिलेटरी मोशन, तर या ऑसिलेटरी मोशन मध्ये दोन प्रकारचे एसएचएम आहेत. वन इज कॉल्ड एज द लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन and another is called as the angular simple harmonic motion. And simple pendulum पर्यंत आपण linear simple harmonic motion बघत होतो. आजच्या लेक्चरला आपल्याला angular simple harmonic motion काय आहे, त्याचे एक्झाम्पल्स कुठली आहेत आणि त्या angular SHM चे डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये फाइंड करायचं आहे. तर मी सुरुवातीला शिकवलं होतो ऑसिलेटरी मोशन मध्ये दोन प्रकार आहेत, एक लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आणि दुसरे अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. दीज टाइप्स आर डिपेंड्स ऑन द पाथ ऑफ दॅट मोशन. त्या मोशनचा जो पाथ असतो त्या पाथ वरती हे टाइप्स पडलेले असतात. आपण बघितलं तर स्ट्रेट लाईन पाथ असेल तर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन असते. आता आपण अँग्युलर करणार आहोत म्हणजे पाथ त्याचा फिरताना मोशन, त्या पार्टिकलचा जो पाथ असणार आहे तो कर्व पाथ असणार आहे. तर आपण बघूया how to define the angular SHM and what is its differential equation. So today we discuss angular SHM and its differential equation. Angular SHM आणि त्याचं differential equation. आपण लिनियर एसएचएम चे डिफरन्शियल इक्वेशन काढलं होतं, तुम्हाला आठवत असेल. लिनियर एसएचएम चे इक्वेशन होतं d2x by dd2 प्लस ω2x = 0. असं आपल्याला लिनियर एसएचएम चे डिफरन्शियल इक्वेशन मिळालं होतं. आज आपण अँग्युलर एसएचएम चे डिफरन्शियल इक्वेशन आणि त्याचं डेफिनेशन काय आहे ते आपण आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. तर बघूया आपण. त्यासाठी मी जनरल एक्झाम्पल कन्सिडर करतो. लेट अस कन्सिडर अन स्ट्रिंग. एक स्ट्रिंग घेतली आणि आपण काय केलं, त्या स्ट्रिंगला एक डिस्क कन्सिडर केली. आपण लेट अस कन्सिडर अन डिस्क. ही एक आपण डिस्क कन्सिडर केली, सर्क्युलर डिस्क आहे असं आपण कन्सिडर करूया. आणि या सर्क्युलर डिस्कच्या सेंटरला एक नायलॉनची वायर किंवा एक फायबरची वायर, कुठलीही वायर अशी आपण सेंटरला बांधली आणि हे जे डिस्क आहे या डिस्कला एका फिक्स्ड रिजिड सपोर्टला आपण अशी पॅक केली. अशी एक डिस्क आहे आणि या डिस्कला आपण एक नायलॉनच्या दोरीने सेंटरला बरोबर त्या डिस्कला पॅक केलं आणि ती असं एका फिक्स रिजिड सपोर्टला आपण असं टांगले, सस्पेंडेड फॉर्म मध्ये ठेवली. आणि काय केलं, या डिस्कला आपण ट्विस्ट केलं, तिला असं फिरवलं, गोल फिरवलं आणि नंतर सोडून दिलं. तर आपल्याला असं ऑब्झर्वेशन दिसतं, डिस्क जी आहे समजा आपण तिला असं फिरवलं, इट विल बी इनिशियली इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन, तिला रोटेशनल मोशन मिळेल. ती समजा अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये काही वेळासाठी फिरेल आणि नंतर ती पुन्हा आपल्या मागच्या बाजूला फिरेल. म्हणजे एकदा अँटी क्लॉकवाइज आणि एकदा क्लॉकवाइज फिरेल. आणि ती अशी जोपर्यंत ही वायर ट्विस्ट आहे तोपर्यंत ती फिरत राहील. तुम्हाला माहिती, लहान मुलं झोक्यावरती बसले आणि त्यांनी झोका स्वतःभोवती फिरवतात. झोका स्वतःभोवती फिरवला की ती झोक्याची दोरी जी आहे ती अशी ट्विस्टेड होते आणि थोड्या वेळानंतर त्या लहान मुलाने आपली मोशन स्टॉप केली की तो उलटाही फिरतो, असाही फिरतो. याचा अर्थ काय, सिमिलरली व्हेन डिस्क इज ट्विस्टेड, तिला आपण असं ट्विस्ट केलं की ती काही वेळ अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये फिरेल, नंतर ती क्लॉकवाइज मध्ये फिरेल. अँटी क्लॉकवाइज क्लॉक अशी ती फिरत राहील. आणि ज्यावेळेस तिची अशी जी मोशन असेल ही सिंपल हार्मोनिक मोशन आहे. कुठली मोशन म्हणतो आपण त्याला, सिंपल हार्मोनिक मोशन. आणि डिस्कचे जे ऑसिलेशन्स असतील, सच ऑसिलेशन्स आर कॉल्ड एज द अँग्युलर ऑसिलेशन. असे जे ऑसिलेशन असतात त्यांना आपण अँग्युलर ऑसिलेशन असं म्हणतो. आणि डिस्कची अशी जी मोशन आहे, सच मोशन इज कॉल्ड एज द अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. त्या डिस्कच्या मोशनला आपण
अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणतो. नाव आता डिस्क ज्यावेळेस फिरत असते ती रोटेशनल मोशन मध्ये फिरते. रोटेशनल मोशन म्हटलं की त्या ठिकाणी आपण म्हणतो टॉर्क अप्लाय होत असलं पाहिजे. आता हे कोण प्रोव्हाइड करतं टॉर्क? द वायर प्रोव्हाइड्स अ टॉर्क. ती जी वायर आहे तिला जोडलेली ती वायर त्या ठिकाणी त्या डिस्कला टॉर्क प्रोव्हाइड करते. अँड बिकॉज ऑफ टॉर्क, त्या टॉर्कमुळे ती जी डिस्क आहे ती अशी अँग्युलर एसेशन मध्ये फिरते. आणि आपण शिकलोय टॉर्क इज ऑल्सो कॉल्ड एज द मोमेंट ऑफ फोर्स. टॉर्क हा एक प्रकारचा फोर्स आहे. आणि फोर्स म्हटलं एसेशन मध्ये आपण शिकलो एक फोर्स असतो त्याला रिस्टोरिंग फोर्स म्हटलं जातं. सिमिलरली when disk is in angular SHM, the restoring torque is acting on that disk and that restoring torque is provided by the wire. त्या वायरने त्या डिस्क वरती रिस्टोरिंग टॉर्क प्रोव्हाइड केलं जातं. आणि हे जे रिस्टोरिंग टॉर्क आहे हे रिस्पॉन्सिबल असतं फॉर द अँग्युलर SHM. मग आता आपण SHM मध्ये शिकलो लिनियर SHM मध्ये restoring force is directly proportional to its displacement or the restoring force is always directed towards its mean position. हे आपण SHM च्या डेफिनेशन मध्ये शिकलो. इथे सुद्धा काय आहे बा, आता हे तुमच्या लक्षात आलं की सो दिस इज एन एक्झाम्पल ऑफ अँग्युलर SHM. हे जी डिस्क अशी ट्विस्ट होते फिरते अँटी क्लॉकवाइज क्लॉकवाइज हे अँग्युलर SHM चे एक्झाम्पल आहे. बट आपण मॅथमॅटिकली सुद्धा आपण ते प्रूव्ह करू शकतो. डिफरन्शियल इक्वेशन आपण शो करू शकतो. आपण लिनियर SHM मध्ये काय शिकलो होतो की ऍक्सेलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x हे आपण शिकलो होतो. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला येतो आपल्याला -ω²x आणि मग याच्यावर हे प्रूव्ह होतं. आपण इथे सुद्धा ते प्रूव्ह करून बघणार आहोत. हाऊ ऍक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. बट here is not only the acceleration, because of angular SHM we consider that angular acceleration and angular displacement. मग आता इथे तुम्ही जर बघितलं ज्या वेळेस डिस्क रोटेट होते अँटी क्लॉकवाइज आणि क्लॉकवाइज सेन्स मध्ये इट हॅज रोटेशनल मोशन, देअरफॉर इट हॅज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्यामुळे त्या डिस्कला अँग्युलर डिस्प्लेसमेंट असते. आता होतं काय, आपण जर कन्सिडर केलं की रिस्टोरिंग टॉर्क when disk is rotating, the restoring torque is provided by the suspension of this wire or that wire. This restoring torque is directly proportional to its angular displacement. Restoring torque जे आहे ते angular displacement ला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. जेवढं जास्त टॉर्क तेवढी ती रोटेशनल मोशन मध्ये जाईल. याचा अर्थ रिस्टोरिंग टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मी जर कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी काढला तर मला -c θ मिळेल. टॉर्क इज इक्वल टू -c θ. निगेटिव्ह साइन शोज दॅट रिस्टोरिंग टॉर्क इज इन अपोजिट डायरेक्शन टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड दिस c इज कॉल्ड एज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आपण त्याला कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी म्हणतो. जसं k होता फोर्स कॉन्स्टंट, तसं इथे कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आपल्याला काय मिळतो तर c मिळतो. c ला काय म्हणू शकतो आपण, रिस्टोरिंग फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. मग तुम्ही जर इथे बघितलं तर हे आपल्याला टॉर्क मिळालं. टॉर्क 2 इक्वल टू -c θ बिकॉज रिस्टोरिंग टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ द डिस्क. आणि त्यावरून आपल्याला 2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू θ, but 2 इक्वल टू -c θ. हा जो c असतो त्याला कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी म्हणलं जातं. त्या वायरचा ट्विस्ट कॉन्स्टंट म्हणलं जातं. कॉन्स्टंट आहे तो. आणि याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं c इज नथिंग बट द रिस्टोरिंग फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. हा रिस्टोरिंग फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट असतो. याच्यावरून आपण टॉर्क 2 इक्वल टू -c θ असं लिहू शकतो. नाव आपण पाहिलं की डिस्क हॅज द रोटेशनल मोशन. डिस्कला काय आहे, रोटेशनल मोशन आहे. सिन्स इट हॅज द रोटेशनल मोशन, डिस्क हॅज द मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि आपण रोटेशनल डायनामिक्स मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया, अँग्युलर ऍक्सेलरेशन आणि टॉर्क यांच्यामध्ये रिलेशन बघितलेलं आहे. टॉर्क तो इक्वल टू I अल्फा. तुम्हाला जर आठवत असेल तर आपण हे इक्वेशन फाइंड आउट केलेलं आहे. टॉर्क तो इक्वल टू I अल्फा, एक्सप्रेशन फॉर टॉर्क इन रोटेशनल डायनामिक्स. तर ते आपल्याला मिळतं टॉर्क तो इक्वल टू I अल्फा. बट व्हॉट इज अल्फा? अल्फा इज द अँग्युलर ऍक्सेलरेशन. अल्फाला आपण काय कन्सिडर करतो,
angular acceleration. What is the definition of angular acceleration? Alpha equal to d omega by dt. And what is omega? Omega equal to d theta by dt. जर मी हे इथे ठेवलं तर मला अल्फा काय मिळतं बा? अल्फा इक्वल टू d by dt of d theta by dt. ओमेगाची किंमत ठेवली मी तर अल्फा बरोबर मला मिळतं d square theta by dt square. मॅथेमॅटिकल टर्म आहे. अल्फा इज द angular acceleration. अल्फा इज rate of change of angular velocity. Hence alpha equal to d omega. But omega is what? Change in angular displacement with the time. Therefore omega is d theta by dt. ही ओमेगा ची किंमत मी इथे ठेवली तर मला मिळतं d by dt of d theta by dt. अल्फा इज नथिंग बट d square theta by dt square. ही अल्फाची किंमत मी सेकंड इक्वेशन मध्ये ठेवली तर मला सेकंड हे इक्वेशन सेकंड मध्ये ठेवा पुट इन सेकंड तर मला टो बरोबर मिळतं टो इक्वल टू I into d square theta by dt square. Consider this is equation number 3rd. त्याला मी इक्वेशन नंबर 3rd कन्सिडर करतो. नाउ सी इक्वेशन फर्स्ट and इक्वेशन 3rd त्यांची LHS सेम आहे. टॉर्क फ्रॉम फर्स्ट अँड थर्ड आपण फर्स्ट आणि थर्ड जर एकत्र केली तर मला मिळतं I d square theta by dt square is equal to minus c theta. Is it right? दोघांची LHS सेम असल्यामुळे RHS सेम असेल. हा c theta इकडे मायनस आहे इकडे गेला तर प्लस होईल d square theta by dt square I into d square theta by dt square plus c theta is equal to 0. This is called as the differential equation of angular SHM. हे डिफरन्शियल इक्वेशन झालं अँग्युलर SHM चं. जसं की आपल्याकडे होतं d square x by dt square plus omega square x equal to 0. सिमिलरली हे लिनियर SHM झालं तसं हे अँग्युलर SHM झालं. मी आणखी लिहू शकतो याला असे d square theta by dt square plus c upon I theta is equal to 0. I ने डिवाइड केलं सगळीकडे तर आपल्याला हे अशा पद्धतीने डिस्प्लेसमेंट इट इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर SHM. तर हे आपल्याला अँग्युलर SHM चं डिफरन्शियल इक्वेशन मिळेल जे की आपण फाइंड आउट करू शकतो. हे तुम्हाला काय लक्षात आलं? हे आलं तुमचा अल्फा तुमच्या लक्षात. आता पहा या इक्वेशन वरून मी आणखी काय लिहू शकतो इथून पहा. सो थोडक्यात मी इथून थोडंसं लिहितो. हे काय आहे आपल्याकडे I d square theta by dt square is equal to minus theta. मी मॅग्निट्यूडचा विचार केला तर I d square theta by dt square equal to c theta. d square theta by dt square म्हणजे अल्फा. I जो आहे तो मल्टिप्लाय इकडे जाऊन डिवाइड होईल म्हणजे असं मिळेल. आणि ह्या इक्वेशन वरून तुमच्या लक्षात येतं अल्फा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थीटा. जर c आणि I हे कॉन्स्टंट असतील तर तुमच्या लक्षात येते अल्फा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थीटा. I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. म्हणजे पाहिजे पुन्हा मिळालं angular acceleration is directly proportional to displacement. Similarly here acceleration is directly proportional to displacement. हे linear SHM मध्ये मिळालं. तर हे काय मिळतं बघा angular SHM मध्ये alpha is directly proportional to angular displacement. alpha म्हणजे angular acceleration. angular acceleration is directly proportional to angular displacement. हे इक्वेशन आपल्याला या डिफरन्शियल इक्वेशन वरून मिळतं. म्हणजे याच्यावरून आपण डिफाइन करू शकतो. हाऊ टू डिफाइन द अँग्युलर SHM? angular SHM is a oscillatory motion in which torque for a body is directly proportional to angular displacement or angular acceleration is directly proportional to angular displacement. दोन्ही असू शकतं. आपण त्यामध्ये बघितलं होतं रिस्टोरिंग फोर्स हा डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो आणि ऍक्सेलरेशन सुद्धा डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. इथेही तसंच आहे. रिस्टोरिंग टॉर्क हे देखील अँग्युलर डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन हे देखील अँग्युलर डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. हेन्स वी डिफाइन दॅट angular SHM is a oscillatory motion in which restoring torque or angular acceleration is directly proportional to angular displacement. Such a type of oscillatory motion is called as the
अँग्युलर SHM. अशा ऑसिलेटरी मोशनला आपण अँग्युलर SHM असं कन्सिडर करतो. म्हणजे त्याच्यामध्ये लिनियर SHM सारखंच आहे. हे आपण त्याचं डिफरन्शियल इक्वेशन डिराइव्ह केलेलं आहे. खूप सोपं आहे. म्हणजे ज्यावेळेस डिस्कवरती टॉर्क अप्लाय होतं, हे टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट वरून पहिले इक्वेशन मिळालं. हे तर आपण रोटेशनल डायनामिक्स मध्ये सिम्प्लिफाय केलेलं आहे. टॉर्क टू इक्वल टू I into alpha. But what is alpha? Alpha is the angular acceleration. How to define the angular acceleration? Alpha equal to d omega by dt. What is omega? d theta by dt. जर आपण ही ओमेगाची किंमत इथे ठेवली तर अल्फा बरोबर काय मिळतं? d by dt of d theta by dt. त्याच्यावर अल्फा इक्वल टू काय मिळतं? d स्क्वेअर थीटा बाय dt स्क्वेअर. जर ही अल्फाची किंमत मी दुसऱ्या इक्वेशन मध्ये ठेवली तर टॉर्क 2 बरोबर I d स्क्वेअर थीटा बाय dt स्क्वेअर मिळतं. आपल्याला इक्वेशन नंबर 3 कन्सिडर करतो. फ्रॉम फर्स्ट अँड थर्ड आपल्याला मिळतं दोघांचे एलएच सेम आहे. I d स्क्वेअर थीटा dt स्क्वेअर इक्वल टू मायनस d c थीटा. आणि जर हे मायनस c थीटा इकडे आलं तर प्लस होईल आणि हे आपल्याला त्या ठिकाणी त्याचं डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. सो दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर SHM. आणि या डिफरन्शियल इक्वेशन वरून आपण हे इझिली प्रूव्ह केलं की I अल्फा इज अँग्युलर एक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. Here I is the movement of inertia. It is not an electric current. It is the movement of inertia. I is कारण हे रोटेशनल डायनामिक्स मध्ये आपण एक्सप्रेशन फाइंड आउट केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण अँग्युलर SHM आणि त्याचं डिफरन्शियल इक्वेशन जे आहे ते आपण डिराइव्ह करू शकतो. एकच मिनिट तुम्ही स्क्रीन पॉज करू शकता आणि हे इक्वेशन सगळं तुम्ही रिराइट करू शकता किंवा पाहू शकता. बघून घे 2 मिनिटांमध्ये. Now, let us see. This is one of the example of angular SHM. There is another example are also angular SHM. जसे की आपल्या पुस्तकामध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे. A bar magnet in a magnetic field. बार मॅग्नेट सगळ्यांना माहिती, पट्टी चुंबक आपण ज्याला म्हणतो. तर ते जे बार मॅग्नेट आहे ते बार मॅग्नेट देखील जर आपण त्याला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं तर तो ऑसिलेट होतो आणि त्याची जी मोशन असते त्या मोशनला आपण अँग्युलर SHM असं म्हणतो. आपल्या पुस्तकामध्ये एक इक्वेशन दिलेलं आहे. आपल्याला काय टार्गेट आहे आपलं की परत एकदा सांगतो बा, अँग्युलर SHM चं डिफरन्शियल इक्वेशन आपण आता बघितलं. अँग्युलर SHM चे एक्झाम्पल्स कुठली आहेत? एक तर आपल्याला आता आपण बघितलं ते डिस्कचं एक्झाम्पल आहे. इट इज एक्झाम्पल ऑफ अँग्युलर SHM. वन मोर एक्झाम्पल ऑफ अँग्युलर SHM इज अ बार मैग्नेट vibrating in magnetic field. Magnetic field म्हणजे आपण त्याला म्हणतो field surrounding of a magnet, external magnetic field. आता आपल्याला काय करायचंय? परीक्षेला आपल्याला विचारलं जातं. आपल्या पुस्तकातील डायग्राम आहे ते आपण आधी बघूया. डायग्राम मध्ये काय दाखवले आपल्याला? What are these arrows? These arrows shows that there is a uniform magnetic field. ह्याचे arrow असतात ते दाखवते की त्या ठिकाणी युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे ज्याचं मॅग्नेटिक इंडक्शन B आहे आणि आपण त्यामध्ये जर एक पट्टी चुंबक घेतला ज्याला आपण बार मॅग्नेट असं म्हणतो. सपोज हा बार मॅग्नेट मी कन्सिडर केला. हियर इज द नॉर्थ पोल and here is the south pole. Suppose this bar magnet is kept in a magnetic field. This is the axis of bar magnet. Here is the magnetic length आपण जरा असं कन्सिडर करूया 2L. So this is the magnet and let us consider this is the angle theta. Now see here. When this bar magnet हा जो पट्टी चुंबक असतो हा पट्टी चुंबक आपण एका एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला. मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्यात तो बार मॅग्नेट ठेवला
आता याच्यात काय आहे when bar magnet is kept parallel to the direction of magnetic field. हा बार मॅग्नेट मी असं दाखवलाय, पण जर मी या बार मॅग्नेटला मॅग्नेटिक फील्ड मध्ये असं ठेवलं असतं, याचा हा ऍक्सिस आहे बार मॅग्नेट, तर पॅरलल टू त्याचं काय अर्थ? आता हे बघा, ही पोझिशन या मॅग्नेटिक फील्डला बार मॅग्नेट कसा असेल? पॅरलल असेल. when bar magnet is parallel in the direction of magnetic field, then bar magnet has no movement. त्यावेळेस त्या बार मॅग्नेटला कुठली मूवमेंट नसते, तो रेस्ट पोझिशनला असतो, इक्विलिब्रियम पोझिशनला असतो. बट when bar magnet is kept in some rotation, त्याला समजा आपण काय असं रोटेशन दिलं थोडंसं, आणि असं आणण्याचा प्रयत्न केला की मॅग्नेटिक फील्ड तो परपेंडिक्युलर आणण्याचा प्रयत्न केला असा, आणि त्याला सोडून दिलं की तो असा ऑसिलेट होत राहतो इन अँगल थीटा. थीटा या अँगल मध्ये तो असा ऑसिलेट होत राहतो, आणि मग त्याची जी मोशन असते त्या मोशनला आपण अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हटलं जातं. हे तुम्हाला आकडेवारीच्या पुस्तकामध्ये एक्झाम्पल मिळेल, मॅग्नेटिक फील्ड ऑफ इफेक्ट मध्ये ते बघू शकता. आता इथं आपण काही कॉन्सेप्ट कन्सिडर करणार आहोत. सगळ्यात पहिलं, when bar magnet is vibrating or it has angular SHM, the torque must be applied on that bar magnet. टॉर्क हे त्या बार मॅग्नेटवर अप्लाय होत असलं पाहिजे. आता हे जे टॉर्क असतं हे किती असतं? तर जनरल फॉर्म्युला आहे टॉर्कचा, टॉर्क इज इक्वल टू म्यू बार क्रॉस बी बार असतं. व्हॉट इज म्यू? म्यू इज कॉल्ड एज द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असं म्हटलं जातं त्याला. आता ही मॅग्नेटिक डायपोल मोमेंट किती असते? तर म्यू बरोबर असतं त्याची पोल स्ट्रेंथ दोन्हीपैकी कुठली इनटू 2L, या दोघांचा प्रोडक्ट केला तर ही मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असते. आणि टॉर्क जे आहे ते या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट आहे. म्यू म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि बी म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन ऑफ दॅट मॅग्नेटिक फील्ड. आता क्रॉस प्रोडक्ट म्हणलं की आपल्याला माहिती ए क्रॉस बी असलं तर त्याचा आपल्याला क्रॉस प्रोडक्ट काय मिळतो? तर तो मिळतो AB sin थीटा. दिस इज अ टॉर्क. हे तुम्ही एक्सप्रेशन तुम्हाला आकडेवारीच्या पुस्तकात कसं आले हे आहे ते तुम्ही तिथे बघू शकता. सध्या मी तुम्हाला ते सांगत नाही, फक्त आपण एवढंच पाहतो की बार मॅग्नेट मॅग्नेटिक फील्ड मध्ये ऑसिलेट व्हायला लागला तर त्याची SHM अँग्युलर SHM असते. इथं आपल्याला त्याचं पिरियड टाइमचं एक्सप्रेशन काढायचं, त्यासाठी आपण बघतोय. आता त्या मॅग्नेटवर जर बार मॅग्नेटवर जर टॉर्क एक्झर्ट झालं तर हे टॉर्क टो बरोबर असलं पाहिजे म्यू बार क्रॉस बी बार. ह्या दोघांचा म्यू म्हणजे काय? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. म्यू म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. तर म्यू म्हणजे काय? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कशी डिफाइन केली जाते? QM × 2L. QM म्हणजे त्या मॅग्नेटची पोल स्ट्रेंथ असते, एका ठिकाणी प्लस असते एका ठिकाणी मायनस असते, आणि 2L म्हणजे त्या दोन पोल मधले डिस्टन्स, त्याला आपण मॅग्नेटिक लेंथ असं म्हणतो. आता या दोघांचा मी क्रॉस प्रोडक्ट घेतला तुम्हाला काय मिळेल? या फॉर्म्युलेनुसार टॉर्क इज इक्वल टू म्यू बी साइन थीटा. थीटा म्हणजे काय? अँगल बिटवीन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड द ऍक्सिस ऑफ अ मॅग्नेट. हा जो मॅग्नेटचा ऍक्सिस आहे या ऍक्सिस मधला आणि मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मधला तो अँगल असतो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा, मी सुरुवातीला सांगितलं मॅग्नेट पॅरलल असला की तो झिरो मोशन का दाखवतो? नॉट मोशन म्हणजे काय असतो तो? कारण की का ज्यावेळेस मॅग्नेट पॅरलल असेल थीटाची किंमत किती झाली? 0, आणि साइन 0 किती असतो? 0. याचा अर्थ या मॅग्नेट वरती मॅक्सिमम टॉर्क कधी अप्लाय होईल? मॅक्सिमम टॉर्क कधी अप्लाय होईल? ज्या वेळेस तो मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर असेल. कारण त्याचा ऍक्सिस जर हा ऍक्सिस आहे मॅग्नेटचा, हा ऍक्सिस जर मॅग्नेटिक फील्डला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर झाला तर थीटाची किंमत झाली 90 डिग्री. आणि थीटा ज्या वेळेस 90 डिग्री होईल साइन 90 ची किंमत 1 असते. मग थीटा हा खूप कमी असतो. थीटा इज व्हेरी स्मॉल. थीटा जर खूप स्मॉल असेल तर साइन थीटा अप्रॉक्सिमेटली थीटा असतं. म्हणून मी टॉर्क टो बरोबर म्यू बी थीटा लिहू शकतो, त्याला म्यू बी इंटू थीटा असे लिहू शकतो. आता इथे बघा टॉर्क टो आलं, हे फर्स्ट इक्वेशन. परत आता तो जो आहे बार मॅग्नेट ज्यावेळेस असा ऑसिलेट व्हायला लागतो याचा अर्थ त्याला सुद्धा आपण म्हणू शकतो की रोटेशनल मोशन आली, असं फिरायला लागेल त्याला रोटेशनल मोशन आली. आणि त्याचा जो टॉर्क किती लिहू शकतो आपण? I × अल्फा. पुन्हा तेच इथे बघा टॉर्क टो इक्वल टू I × अल्फा जर लिहिलं मी
तर मला काय मिळतं दोन्ही इक्वेशन मिळून आय अल्फा इज इक्वल टू म्यू बी थिटा आणि याच्यावरून आपण अल्फा अपॉन थिटा काय येणार अल्फा अपॉन थिटा म्यू बी अपॉन आय हे आपल्याला अल्फा अपॉन थिटा असं का लिहिलं मी व्हॉट इज अल्फा अपॉन थिटा अल्फा अपॉन थिटा मी असं लिहू शकतो अँगुलर एक्सेलरेशन पर युनिट अँगुलर डिस्प्लेसमेंट असं मी का लिहिलं अँगुलर एक्सेलरेशन पर युनिट अँगुलर डिस्प्लेसमेंट तुम्हाला काय आठवत असेल तर पिरियडिक टाइम बघितला होता आपण t इक्वल टू 2 पाय अंडर स्क्वेअर रूट इथं आपण बघितलं होतं पहा किंवा जनरल फॉर्म्युला सांगतो मी तुम्हाला t इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा आणि ओमेगा मध्ये काय बघितलं होतं आपण व्हॉट इज ओमेगा कालच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं ओमेगा रूट ऑफ काय इथे लिहिलं आपण एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट सिमिलरली इथं बघा अँगुलर एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट त्या बार मॅग्नेटचा पिरियडिक टाइम मिळणार 2 पाय अपॉन ओमेगा आणि 2 पाय अपॉन इथं ओमेगाच्या ऐवजी मी काय लिहू शकतो जसं इथे लिनियर एसएचएम मध्ये लिहिलं तसं मी अँगुलर एसएचएम मध्ये लिहू शकतो अँगुलर एक्सेलरेशन पर युनिट अँगुलर डिस्प्लेसमेंट मी असं लिहू शकतो स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 2 पाय अपॉन ओमेगा टी बरोबर आणि मग आपल्याकडे पहा अँगुलर एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट काय आहे म्यू बी अपॉन आय तर टी बरोबर मी लिहू शकतो 2 पाय अंडर स्क्वेअर रूट व्हॉट इज अँगुलर एक्सेलरेशन पर युनिट अँगुलर डिस्प्लेसमेंट म्यू बी मी आता असं लिहिलेला अल्फा अपॉन थीटा तर मी याला असं लिहू शकतो टी इक्वल टू 2 पाय अंडर स्क्वेअर रूट अल्फा अपॉन थीटा इज म्यू बी अपॉन आय सो म्यू बी अपॉन आय आता हा जो आय आहे तो डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटर होईल आणि मला टी चं फायनल इक्वेशन मिळेल टी इक्वल टू 2 पाय अंडर स्क्वेअर रूट आय अपॉन म्यू बी सो दिस इज द periodic time of the bar magnet vibrate in a magnetic field हा आपल्याला पिरियडिक टाइम मिळतो बार मॅग्नेटचा जो की मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय होतोय व्हायब्रेट होतोय पहा तुम्हाला लक्षात आलं असेल आपण पिरियडिक टाइमची जी डेफिनेशन यूज केली त्याच पिरियडिक टाइमच्या डेफिनेशन वरून आपण बार मॅग्नेटचा पिरियडिक टाइम देखील आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेला आहे सो दिस इज द periodic time of bar magnet vibrating in a magnetic field तर अशा पद्धतीने आपण बार मॅग्नेटचा पिरियडिक टाइम जो आहे तो आपण फाइंड आउट करू शकतो तर आजच्या लेक्चर मध्ये आपण अँगुलर एसएचएम ची दोन एक्झाम्पल बघितली पहिलं डिस्क जे रोटेट होते आणि दुसरं म्हणजे बार मॅग्नेट तर या लेक्चर मध्ये अँगुलर एसएचएम चा जो पार्ट आहे तो फिनिश झालेला आहे पुढच्या लेक्चर मध्ये आपण ऑसिलेशनचा आणखी एक प्रकार बघणार आहोत त्याला म्हटलं जातं डॅम्प्ड ऑसिलेशन्स ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तुम्ही स्क्रीन पॉज करून हे तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा तुम्ही हे पाहू पण शकता बाकीचं आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया थँक्यू